तर राजन साळवी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतात आणि ठाण्यामधल्या आनंद आश्रम इथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। साळवींसोबत रत्नागिरी, राजापूर, लांजा इथले असंख्य कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत। राजन साळवी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। आज मशाल सोडून ते धनुष्यबाण हाती घेतात। एकनाथ शिंदेंबरोबर ते सामील होतात। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या, परंतु कालच जे आहे ते राजन साळवी यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत मशाल हाती सोडत जे आहे ते शिवसेनेचं धनुष्यबाण त्यांनी हाती घेतलेलं आहे। आणि आज दुपारी 3 वाजता जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे उपनेते यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते ठाण्यातील आनंद आश्रममध्ये या ठिकाणी शिवसेनेमध्ये जे आहे ते पक्षप्रवेश करणार आहेत। राजन साळवी यांच्यासोबत आपण पाहिलं तर रत्नागिरी असेल, राजापूर असेल, लांजा असेल या ठिकाणावरील म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते देखील जे आहेत ते त्यांच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहेत। आपण पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून सामंत बंधू व त्याचबरोबर राजन साळवी यांच्यामध्ये काही अलबेल असल्याचं देखील बोललं जात होतं, परंतु काल रात्री पार पडलेल्या मध्यरात्रीच्या बैठकीमध्ये हे सर्व अलबेल जे आहेत ते दूर झालेले आहेत आणि नंतरच राजन साळवी आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत असं देखील सामंत बंधू यांनी सांगितलं आहे। निश्चित आता राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेमध्ये त्यांना कोणता नेमकं स्थान देण्यात येते हे देखील पाहण्याचं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, मुंबई।